जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक पहिला स्तवननाम समास पहिला मंगलाचरण श्रीराम समर्थ श्रोते पुसती कोण ग्रंथ काय बोलिले जी येथ श्रवण केलियाने प्राप्त काय आहे. जय सद्गुरू. श्रीमत दासबोधातील दशक पहिला स्तवननाम समास पहिला मंगलाचरण या समासामध्ये समर्थांनी आपल्याला पहिली ओवी दिली. श्रोते पुसती कोण ग्रंथ काय बोलले जी येथ श्रवण केली याने प्राप्त काय आहे. श्रोता आल्या आल्या पुसायला लागला. इथं काय बोललं जातं आणि इथं जे केलं जातं ते श्रवण. आणि मग हे श्रवण केली याने प्राप्त काय आहे. मग प्राप्ती विचारली ना. मग काय आहे. मिळकत असते, लाभ असतो आणि प्राप्ती असते. हे तीन वेगवेगळे शब्द आपल्याला सारखे वाटतात, पण समर्थांनी इथं काय केलेलं आहे, श्रवण केल्याने प्राप्त काय आहे, प्राप्तीच विचारली ना. मग आध्यात्मिक दृष्टिकोनातून जर याचा भाव, ह्याचे कारण, ह्याचे परिणाम समजून घ्यायचे असतील तर कसे घेतले पाहिजेत. मिळकत आहे जी स्वतःच्या कष्टाची आहे, बुद्धीची आहे, धडपड करून मिळवलेली आहे, ती मिळकत असते. आता स्वतः कष्ट केलं, स्वतःची बुद्धी वापरली, स्वतः धडपडला, त्यातून जे मिळाली ती मिळकत कशी आहे, कर्ता प्रधान आहे. कारण ते मी मिळवलं, ती माझी मिळकत आहे. इथं अहंकार वाढण्याची शक्यता आहे. म्हणून श्रवण केल्याने मिळकत काय आहे असं नाही विचारलं. मिळकत कुठं असते. नोकरीत असते, व्यवसायात असते, परीक्षा पास होण्यात मिळकत आहे, पैसा मिळवण्यात मिळकत आहे, पद मिळकत आवश्यक आहे, पण मिळकत अंतिम नाही आहे. बरोबर आहे. त्यामुळं मिळकत वेगळी. आता पुढं काय सांगितलं समर्थांनी, लाभ. लाभ काय आहे. जयाचा भावार्थ जैसा तयास लाभ तैसा. लाभ खूप मोठा आहे. कर्म केल्यानंतर जे फळ मिळतं, आपण जो भावार्थ ठेवून कर्म करतो, जयाचा भावार्थ जैसा, आपण कुठला भावार्थ ठेवून कर्म करतोय, त्या कर्मानुसार जे फळ मिळतं तो लाभ. मग कर्मफळाचा नियम तिथं लागू होतो. चांगल्या कर्माचं फळ चांगलं असतं, वाईट कर्माचं फळ वाईटच असतं. कधी कधी अपेक्षेपेक्षा जास्त, कधी कमी, कधी नियंत्रित, असं ते कर्माचं फळ असतं. बरोबर आहे का. त्याला आपण लाभ म्हणतो. मग दानाचा लाभ आहे, त्यातून समाधान मिळतं, आणि अहंकाराचा लाभ आहे, त्यातून क्लेश मिळतो. लाभ हे कर्माचे परिणाम आहेत, ती देणगी नाही आहे. आल्या आल्या विचारलंय काय, प्राप्ती. प्राप्तीपासून लाभापर्यंतचा प्रवास म्हणजे मंगलाचरण. बरोबर आहे का. मग प्राप्ती काय आहे. जी सद्गुरू कृपेने प्राप्त होते ती प्राप्ती, जी सद्गुरू कृपेने मिळते ती प्राप्ती. आणि इथं सगळ्यात मोठा भावार्थ काय आहे. इथं कर्तेपणा नसतो, अकर्तेपणामुळे आहे. हे सगळं सद्गुरूंच्या कृपेने होतं आहे. इथं अहंकार शून्य भावना आहे, स्थिर आहे, समाधान आहे, अंतर्मुख आनंद आहे. इथं शांतता आहे, वैराग्य आहे. बरोबर आहे का. प्राप्ती ही मिळकत नाही, तर ती सद्गुरूंची देण आहे, ती सद्गुरू कृपा आहे, तो आत्मबोध आहे. बरोबर आहे का. ह्या तीन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळं पहिल्या ओवीमध्ये श्रवण केल्याने प्राप्त काय आहे. श्रवण केल्याने प्राप्त आहे सद्गुरू कृपा. श्रवण केल्याने प्राप्त आहे अहंकार शून्य भावना. श्रवण केल्याने प्राप्त काय आहे. स्थिरता, समाधान, अंतर्मुख आनंद प्राप्त आहे, शांतता प्राप्त आहे, वैराग्य प्राप्त आहे, सद्गुरू चरण प्राप्त आहे. ही तुमची आमची प्राप्ती हो. बाकी मिळकत वगैरे, समाधान आहेच ना. मिळकत आहे. समर्थाने आम्हाला उत्तमाची गती दिलेली आहे. नोकरीमध्ये दिली, व्यवसायामध्ये दिली. श्रवणामध्ये बसून आम्ही नोकरी उत्तमाची करू लागलो, व्यवसाय उत्तमाचे करायला लागलो, वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा पास व्हायला लागलो. ही मिळकत आहे. मिळकत खूप गरजेची आहे, याबद्दल दुमत नाही आहे, पण ती अंतिम नाही. मग लाभ काय आहे ना. मंगलाचरणाच्या शेवटी लाभच आहे.
जसा भावार्थ ठेवला आहे तसा लाभ आहे. तिथंसुद्धा काय आहे, उत्तमाचं फळ आहे का नाही? कर्माचं फळ म्हणजे लाभ आहे. पण आल्या आल्या आपण विचारली ती प्राप्ती. मग प्राप्ती काय आहे? सद्गुरू कृपा. बरोबर आहे का? मग आल्या आल्या श्रोता विचारायला लागला, काय बोलली जी इथं काय बोललं जातं? आता मला श्रवण करायचं आहे. मग श्रोत्याची भूमिका ही कशी आहे? श्रवणाची आहे. पण फक्त त्यानं श्रवणापुरतं मर्यादित राहावं का? समर्थांना काय अभिप्रेत आहे? श्रोता आता विचारशील बनावा, विवेकी बनावा, हा सद्गुरूंचा हेतू आहे. आता त्याला विवेकी बनायचं आहे. विवेकी झाला, विचारशील झाला, तो प्रश्न विचारणार, मग उत्तर दिलं पाहिजे. ग्रंथानाम दासबोध, गुरु शिष्यांचा संवाद, येथ बोलिला विशद भक्तिमार्ग. मग काय बोलली जी येथ? मग काय आहे? मग ग्रंथाचं नाव दासबोध, इथं काय आहे? संवाद आहे गुरु शिष्यांचा, आणि तोच इथं बोलला जातो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भक्तीचा मार्ग बोलला जातो, स्पष्ट केला जातो. तो हा दासबोध आहे. आणि दासबोध म्हणजे काय हो? दास म्हणजे तुम्ही आम्ही सर्व दासच आहोत सद्गुरूंचे, आहे की नाही? आणि बोध म्हणजे काय? इथं आल्यानंतर तुमच्या आमच्या ज्ञानामध्ये भर पडते, आम्हाला उत्तमाची शिकवण मिळते, तो बोध आहे. असाच हा दासबोध आहे, जिथं सद्गुरू शिष्याला आत्मबोधाची शिकवण देतात. श्री समर्थ बैठक म्हणजे तुमची आमची शिकवणच आहे ना, बरोबर आहे का? हे दासबोध जे नाव आहे, हे ग्रंथाच्या उद्देशाचं दर्शन घडवतं, बरोबर आहे का? शिष्याला, दासाला खऱ्या ज्ञानाचा बोध करून देणारा ग्रंथ म्हणजे दासबोध. हा दासबोध कसा आहे? दासबोधाचं स्वरूप कसं आहे? संवादात्मक आहे. श्रीमद दासबोध हा एकेरी उपदेश नाही आहे, तर तो कसा आहे? संवादरूपी आहे. वाचकाला सहज समजण्यासाठी तो उपयुक्त आहे, कारण जिथे प्रश्न निर्माण होतात ना, तिथे सद्गुरू लगेच त्यांची उत्तरंसुद्धा अगदी सुलभ करून देतात. मग कसा आहे? इथं विशद भक्तिमार्ग आहे. मग समर्थ भक्तिमार्गाचे विविध पैलू आपल्याला स्पष्टपणे उलगडून देतात. नवविधा भक्ती, मग त्याच्या 9 पायऱ्या विशद केलेल्या आहेत. अगदी स्पष्ट, सुस्पष्ट, संपूर्ण पद्धतीने समजेल असेच विवेचन इथं दिलेलं आहे. दासबोध भक्तिमार्गावरती आधारित आहे, तरीसुद्धा त्याच्यामध्ये काय आहे? ज्ञान आहे, वैराग्य आहे, आणि व्यवहारचा समतोलसुद्धा याच ठिकाणी आहे, बरोबर आहे का? आता बघा, या दासबोधामध्ये जगण्याची दिशा आहे, भक्तीची व्याख्या आहे, गुरु शिष्यांचं नातं आहे. असाच हा एकमेव अद्वितीय दासबोध काय केलेला आहे? समर्थांनी तुमच्या आमच्या समोर दिलेला आहे. याच्यामध्ये काय दिले? नवविधा भक्ती आणि ज्ञान, बोलिले वैराग्याचे लक्षण, बहुधा अध्यात्म निरूपण निरोपिले. ह्या दासबोधामध्ये नवविधा भक्ती आहे. त्या नवविधा भक्तीचं स्वरूप, ज्ञानाची आणि वैराग्याची लक्षणं इथं सांगितलेली आहेत. आध्यात्मिक निरूपण केलेलं आहे. ह्याच्यामध्ये काय आहे? तर दासबोधाचे सार सांगितलं आहे. मुख्यतः या ग्रंथामध्ये नवविधा भक्ती, ज्ञान आणि वैराग्य याची सखोल मांडणी आहे. काय आहे भक्ती, ज्ञान आणि वैराग्य? बघा, तुम्ही आम्ही ह्या जगाच्या क्रिकेटच्या मैदानावरती उभे आहोत, आणि त्या क्रिकेटमध्ये जसे एका ओव्हरमध्ये 6 बॉल टाकले जातात, तसे ते षडरिपू आपल्यावरती मारा करीत असतात. बॉल एकच असतो, 6 वेळा पडतो, आणि तुम्ही आम्ही उपासनेची बॅट घेऊन उभे आहोत. आणि ह्या ज्या 3 गोष्टी आहेत ना, भक्ती, ज्ञान आणि वैराग्य, ह्या तुमच्या आमच्या स्टंप आहेत. ते ज्या स्टंप आहेत,
त्याचं रक्षण जर करायचं असेल तर आपल्याला समर्थांनी एकच काय दिलेली आहे, बॅट दिलेली आहे. षडरिपूंचा मारा होणारच आहे. आपण कलियुगामध्ये जन्माला आलो आहोत. तुम्ही आम्ही बैठकीला निघालो की विषय उफाळून येतात. यांना आपण विवेकाने, चातुर्याने, उपासनेने कसं शमवायचं. नाहीतर बघा, भक्ती, ज्ञान, वैराग्य ह्या 3 स्टंपा कधीच ओढून आपण क्लीन बोल्ड होऊ शकतो, याची जाणीव समर्थांनी करून दिली. इतके दिवस माहीतच नव्हतं. क्रिकेट खूप खेळलो, लहानपणापासून मोठ्यापणापर्यंत खेळलो, वर्ल्ड कप बघितले आम्ही क्रिकेटचे, पण या अनुषंगानं आम्ही कधी क्रिकेटकडे पाहिलं नाही. षडरिपूंचा मारा म्हणजे 6 बॉल, 1 बॅट म्हणजे उपासना आणि 3 स्टंप म्हणजे भक्ती, ज्ञान आणि वैराग्य. भक्ती, ज्ञान आणि वैराग्य दिले समर्थांनी आपल्याला तिसऱ्या ओळीने. नवविधा भक्ती आणि ज्ञान बोलिले वैराग्याचे लक्षण, बहुधा अध्यात्म निरूपण निरोपिले. तुम्हा आम्हाला समर्थांनी याच दासबोधामध्ये भक्ती, ज्ञान आणि वैराग्य याची सखोल मांडणी करून हा ग्रंथ सादर केलेला आहे. याच्यामध्ये भक्ती काय हो? भक्ती मन शुद्ध करते, ज्ञान बुद्धीला जागृत करते आणि वैराग्य विकारांपासून अंतर ठेवून देते. हे 3 मिळून काय होतं? आध्यात्मिक प्रगतीचा खरा मार्ग समर्थ आपल्याला शिकवत असतात. ह्यामध्ये काय सांगितले समर्थांनी? दासबोधाचे 4 मुख्य आधारस्तंभ जर काय असतील तर ते आहे भक्ती, ज्ञान, वैराग्य आणि अध्यात्म. काय आहे? अध्यात्म. हे 4 काय आहेत? मुख्य स्तंभ आहेत दासबोधातले, आहेत की नाही? समर्थांनी सगळ्यात पहिली स्टंप कुठली दाखवली आपल्याला? भक्तीची. बघा ना, आता पुढच्या ओळीत किती सुंदर दिलंय. भक्तीचेन योगे देव निश्चय पावती मानव, ऐसा आहे अभिप्राव ये ग्रंथी. ही जी पहिली स्टंप आहे ना भक्तीची, ह्या भक्तीच्या योगानेच निश्चितपणे माणसाला ईश्वराची प्राप्ती होणार आहे. आणि हा या ग्रंथाचा मुख्य सिद्धांत आहे, अभिप्राय आहे. मानव भक्तीच्या मार्गाने देवाला नक्की प्राप्त करू शकतो, गॅरंटी आहे. हे फक्त तत्वज्ञान नाही हो, तर हे काय आहे? प्रायोगिक आहे. प्रयोग करू शकता याचा तुम्ही, साधना करून ह्याची प्रचिती घेऊ शकता. खूप लोकांनी घेतली ना, भक्तीच्या मार्गाने त्यांनी देवाला नक्की प्राप्त केलेलं आहे. भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विठ्ठेवरी. शब्द काय आहे? भक्त. भक्तीचाच योग आहे तिथं, आहे की ना? बघा ना, आता पुंडलिक, जेव्हा आपण पंढरीला येतो आणि खूप त्या ठिकाणी भाविक येत असतात, तर ते काय म्हणतात बघा, बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. सगळ्यात पहिलं नाव त्या भक्त पुंडलिकाचं बरं का, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. नामस्मरणाची सुरुवात पुंडलिकापासून आहे आणि पुंडलिकाच्या आधी भक्त आहे, ते आहे. भक्तीच्या योगाने साक्षात 28 युग त्याला उभा राहायला लागला. भक्तीच्या योगाने निश्चितपणे मानवाला देवाची प्राप्ती. याचं उदाहरण कुठे असेल? पंढरपूरमध्ये आहे की नाही? मग हे केवळ तत्वज्ञान आहे असं कसं म्हणू शकतो? नाही म्हणू शकत. हे प्रायोगिक आहे, घडलं आहे, हे घडलेलं आहे. या भक्तीच्याच मार्गाने ईश्वराची प्राप्ती होऊ शकते. ती फक्त कृती नाही आहे, हा निश्चय आहे, दृढ निश्चय आहे बरं का. नुसता निश्चय नाही, दृढ निश्चय. कारण इथं समर्थांनी निश्चय पावती मानव असं सांगितलं. निश्चितपण आहे तिथे. एवढी मोठी गॅरंटी कोण घेत नाही या जगात. जववरी तू प्रसन्नती असो आम्ही भरवसी. जोपर्यंत तू माघारी येत नाही तोपर्यंत मी इथेच आहे. सांगितलं होतं ना सायन देवाला. एवढी मोठी गॅरंटी समर्थ घेतात. भक्तीच्या योगानेच निश्चितपणे मानवाला देवाची प्राप्ती होणार आहे, हाच या ग्रंथाचा अभिप्राय आहे. गॅरंटी आहे, गॅरंटी.
बघा, मुख्य भक्तीचा निश्चय, शुद्ध ज्ञानाचा निश्चय, आत्मस्थितीचा निश्चय बोलीला असे. अजून भक्ती आहेच, पहिली स्टंप आहेच, है ना. भक्ती मगाशी काय सांगितलं, भक्तीचा योग सांगितला. आता मुख्य भक्ती सांगितली, पण मुख्य ज्ञान नाही सांगितलं, शुद्ध ज्ञान सांगितलं. फरक आहे. मुख्य भक्तीचा निश्चय, शुद्ध ज्ञानाचा निश्चय. मग काय फरक आहे बरं? भक्ती ही मुख्याचीच करायची असते, उपाची नाही. आपल्याला कळायला पाहिजे भक्ती कोणाची करायची, मुख्य की उप. आम्ही उपमध्ये अडकलो होतो. मग ज्ञान कसं पाहिजे? शुद्ध पाहिजे. शुद्ध ज्ञानाचा निश्चय. काय राहिले हो शुद्ध आजकालच्या काळामध्ये? पाणी शुद्ध, हवा शुद्ध, काय शुद्ध राहिलं? सगळीकडे भेसळ आहे. पण एकमेव सद्गुरू चरण असं आहे की जिथं आपल्याला शुद्ध ज्ञान मिळतं, आणि ते पण निश्चितपणे. 3 निश्चय सांगितले, मुख्य भक्ती, शुद्ध ज्ञान आणि आत्मस्थिती. ह्याच्यामध्ये मुख्याची भक्ती करायची आणि शुद्ध ज्ञान. शुद्ध ज्ञान कसं असतं? ज्याच्यामध्ये कुठलाही अहंकार नसतो, भ्रम नसतो, अज्ञान नसतं, कुठलाही दोष नसतो, ते शुद्ध ज्ञान. आणि समर्थ आपल्याला सांगतात की अशा शुद्ध ज्ञानाच्या बाबतीत आपला निश्चय हवा. केवळ ग्रंथ वाचून नव्हे, तर प्रचितीतून, अनुभवातून आलेले ज्ञान म्हणजे शुद्ध ज्ञान. बरोबर आहे का? शुद्ध ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. बरोबर आहे का? मी शरीर नाही, मी आत्मा आहे, मी चैतन्य स्वरूप आहे, याची जाणीव तुम्ही आम्हाला कोणी करून दिलं? याचं ज्ञान, शुद्ध ज्ञान कुणी दिलं? समर्थांनी दिलं. नाहीतर तुम्हाला आम्हाला वाटायचं मी शरीर आहे, मी पुरुष एकमेव या गावचा सरपंच आहे, असंच वाटायचं. या देहालाच आपण काही सर्वस्व मानत होतो. ते शुद्ध ज्ञान नव्हतं, ते भेसळयुक्त ज्ञान होतं. आम्ही ज्ञान घेण्याचा खूप प्रयत्न केला. द्वैतामध्ये आपण खूप बाहेरच्या ठिकाणी जाऊन ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न केला, ज्ञानार्जन करण्याचा प्रयत्न केला. पण जे ज्ञान श्री समर्थ बैठकीत मिळालं, त्याच्या इतकं शुद्ध ज्ञान कुठंच मिळालं नाही. समर्थांनी जे आपल्याला दिलं, त्यामध्ये कधी अहंकार, भ्रम, अज्ञान याचा लवलेशसुद्धा नव्हता. आणि त्या शुद्ध ज्ञानाचा निश्चय तुमच्या आमच्याकडे असला पाहिजे. आत्मस्थिती म्हणजे काय हो? आत्मस्थिती म्हणजे आत्मस्वरूपात, चैतन्य स्वरूपात स्थित होणे, म्हणजे स्थितप्रज्ञता हो. श्रीमद भगवद्गीतेमध्ये सांगितलंय स्थितप्रज्ञ, आणि समर्थ इथेही सांगतात स्थितप्रज्ञ. आत्मस्थिती, जिथे सुख दुःख, लाभ हानी, मान अपमान, जय पराजय याचा काही परिणाम होत नाही, हे अंतिम ध्येय आहे. आणि याच्यासाठी काय करावं लागतं? निश्चय ठेवावा लागतो. मी कोण आहे याचं उत्तर शोधून त्या स्थितीमध्ये ठाम राहणं, याच्यासाठी आत्मस्थितीचा निश्चय पाहिजे. मग इथे समर्थ काय करतात? तुमचं आमचं अधुरं ज्ञान असलं, श्रद्धा डळमळीत असली, निश्चय नसला आणि वरवरचा साधन मार्ग असला, तर तुमचा आमचा आध्यात्मिक प्रवास सुरू होतच नाही. का होतो? अजिबात होणार नाही. त्यासाठी शुद्ध ज्ञान पाहिजे, दृढ निश्चय पाहिजे. बरोबर आहे का? तेव्हाच आध्यात्मिक प्रवास सुरू होतो. आणि निश्चय म्हणजे कसा हो? दृढच पाहिजे, तरच तो निश्चय. डगमग होणार असेल तर निश्चय कसला? जर निश्चय असेल तर तो निश्चय साधकाला अंतिम सत्याकडे घेऊन जाईल. दृढ भक्ती, शुद्ध आत्मज्ञान आणि स्थिर आत्मस्थिती ही पाहिजेच. आणि हे तिघं असतील तर यातून मिळून काय होणार आहे? आध्यात्मिक मुक्तीचा मार्ग स्पष्ट होणार आहे. पण हे तिन्ही पाहिजे असेल तर तुमच्या आमच्याकडे एकच गोष्ट पाहिजे, दृढ निश्चय. तेव्हाच हे होणार आहे. शुद्ध उपदेशाचा निश्चय, सायुज्य मुक्तीचा निश्चय, मोक्षप्राप्तीचा निश्चय बोलीला असा. या ग्रंथामध्ये शुद्ध उपदेश आहे. शुद्ध बरं का?
शुद्ध ज्ञान जसं समर्थांनी सांगितलं तसं शुद्ध उपदेश पाहिजे. उपदेश कसा पाहिजे? शुद्धच पाहिजे. ज्याच्यामध्ये स्वार्थ आहे तो शुद्ध उपदेश नाही आहे. शुद्ध उपदेश म्हणजे असा उपदेश जो स्वार्थरहित आहे, सत्य स्वरूप आहे आणि शुद्ध ज्ञानावरती आधारित आहे, तो शुद्ध उपदेश. ज्ञान शुद्धच पाहिजे, उपदेशसुद्धा शुद्धच पाहिजे. स्वतः समर्थ एक सिद्ध पुरुष आहेत, सिद्ध गुरु आहेत, सद्गुरू आहेत. त्यामुळे समर्थांनी जे जे काही आम्हाला या ग्रंथ स्वरूपामध्ये दिलेलं आहे त्यामध्ये सगळी शुद्धताच आहे. हा उपदेशसुद्धा शुद्धच आहे. आम्ही तो उपदेश पूर्ण विश्वासाने निश्चयाने स्वीकारला पाहिजे. तर समर्थांनी दिलेला हा उपदेश आपल्याला उद्धाराच्या वाटेवरती घेऊन जाईल. सायुज्य मुक्तीचा निश्चय. आत्मा परमात्म्यात एकरूप होतो. तेव्हा कसा होतो? तो काही दिखावा करतो का? तो काही भेद करतो का? अजिबात नाही. काही नसतं होत तसं. ती सायुज्यता मुक्ती जेव्हा मिळते, आत्मा परमात्म्यामध्ये एकरूप जेव्हा होतो, तेव्हा दिखावा नसतो, भेद नसतो, कुणीच नसतो तिथं. अहम ब्रह्मास्मी या वेद वाक्याचा अनुभव म्हणजे सायुज्य मुक्ती. बरोबर आहे का? फक्त विश्वास पाहिजे, निश्चय पाहिजे. मी भक्ती आणि ज्ञान मार्गाने. बरोबर आहे का? भक्ती ज्ञान हे 2 मार्ग आहेत. परमेश्वराशी एकरूप होण्याचे 2 मार्ग आहेत. भक्ती ज्ञान या 2 मार्गाने मी परमेश्वराशी एकरूप होऊन सायुज्य मुक्ती मिळवू शकतो. इथं जो मुक्ती हा शब्द वापरला आहे समर्थांनी, ती मुक्ती म्हणजे देह सापेक्ष सुटकेपेक्षा अधिक आहे. ती मुक्ती म्हणजे चैतन्याशी पूर्णपणे एकात्मता आहे बरं का. विलिनीकरण आहे अंतिम, त्याच्या पलीकडे काय नाही. मोक्ष प्राप्तीचा निश्चय. मोक्ष म्हणजे काय? जन्म मरणाच्या चक्रातून मुक्ती, त्या फेऱ्यातून सुटका. हे प्रत्येक जीवाचं अंतिम ध्येय असतं, म्हणजे मोक्ष. मिळे मोक्ष तुझिया नामे, देशी ऐसे दान, नाम तुझे घेता देवा होई समाधान. बरोबर आहे का? हा जो मोक्ष आहे तो ठाम पाहिजे. म्हणून समजा मोक्ष प्राप्तीचा निश्चय, मोक्ष मिळणार ह्याच्यावरती पूर्ण विश्वास असला तरच मोक्ष मिळणार आहे. नाहीतर मग साधना अर्धवट. कारण ही उपासना चालू आहे 2 टायमाची, 7 भागाची, आणि ह्यातनं होणार काय? मोक्ष मिळू शकतो ह्याच्यावरती जर आपला विश्वास नसेल तर ती साधना काही उपयोगाची नाही आहे. शुद्ध स्वरूपाचा निश्चय, विदेह स्थितीचा निश्चय, अलिप्तपणाचा निश्चय बोलीला असे. शुद्ध स्वरूपाचा. समर्थांनी आम्हाला काय काय सांगितलं बघा, सगळं शुद्ध सांगितलं. शुद्ध उपदेश, शुद्ध ज्ञान सांगितलं ना. शुद्ध ज्ञानाचा निश्चय, शुद्ध उपदेशाचा निश्चय, शुद्ध स्वरूपाचा निश्चय. शुद्ध म्हणजे निर्दोष, शुद्ध म्हणजे अविकारी, त्याला कुठला विकार नसतो, निर्दोष असतं, निर्भेळ असतं, निर्लेप असतं, ते शुद्ध स्वरूप. समर्थांना माहिती हो, ह्या आत्ताच्या काळामध्ये शुद्ध काय मिळणार आहे तुम्हाला? काहीच नाही मिळणार. अहो, शुद्ध दूध मिळत नाही, शुद्ध तूप मिळत नाही, शुद्ध पाणी मिळत नाही. नुसतं लिहिलेलं असतं आमच्याकडे शुद्ध पाणी मिळेल, आमच्याकडे शुद्ध दूध मिळेल, शुद्ध तूप मिळेल. खरंच असतं का? ह्या भेसळयुक्त जीवनशैलीमध्ये आम्ही तर कुठं शुद्ध राहिलो? काय शुद्ध आहे? समर्थांनी सांगितलेले निश्चय शुद्ध आहे. म्हणून समर्थांनी शुद्धच सगळीकडे वापरला आहे शब्द. शुद्ध स्वरूपाचा निश्चय. हे स्वरूप कसं आहे? शुद्ध आहे.
साक्षी स्वरूप तत्व आहे. साधकाने ते जाणलं पाहिजे की मी शरीर, मन, बुद्धी, अहंकार काय आहे यातला, या आत्म्याच्या शुद्ध स्वरूपावरती विश्वास ठेवणं आणि त्याच्यामध्ये स्थित होणं हे जमलं पाहिजे. कोण आहे मग मी? शरीर आहे, मन आहे, बुद्धी आहे, तर मी शुद्ध आत्मा आहे. सांगितलं ना, आत्मस्थितीचा निश्चय. आणि एकदा त्या आत्मस्थितीची जाणीव झाली की त्याच्यामध्ये स्थित होऊन जायचं, त्याच्यामधून परत बाहेर नाही पडायचं. मग ते शुद्ध स्वरूप कळायला पाहिजे. तुमचं शुद्ध स्वरूप आहे का फक्त स्वरूप आहे? फक्त स्वरूप नाही, ते आत्म्याचं शुद्ध स्वरूप आहे आणि त्याच्यामध्ये स्थित होणं हीच खरी साधना. आणि साधना करायची असेल तर निश्चयाशिवाय काय? आणि जर निश्चयच नसेल तर ते फक्त ग्रंथातील शब्द आहेत, अनुभव होत नाहीत. मग विदेह स्थितीचा निश्चय. विदेह स्थिती म्हणजे कशी हो? देहाशिवाय पण जिथे अर्थ आहे, इथे कसा अर्थ घेतलाय? देहाभिमान रहित अशी स्थिती म्हणजे विदेह स्थिती. माझं अस्तित्व केवळ या शरीराशी जोडलेलं नाही, ती अवस्था म्हणजे विदेह स्थिती. कशी आहे ही स्थिती? जरा उच्च आहे. इथे जन्म, मरण, रोग, सुख, दुःख यांचा प्रभाव राहत नाही. साधक देह वापरतो पण त्या देहाला मी समजत नाही. हा देह म्हणजे मी नाही आहे हे साधकाला जेव्हा कळतं, ती म्हणजे काय आहे? विदेह स्थिती आहे. आणि त्याचा निश्चय पाहिजे, अलिप्तपणाचा निश्चय. ह्या जगात वावरताना अलिप्तपणा पाहिजे, आसक्ती नको. अलिप्त राहणे म्हणजेच काय आहे? अंतिम वैराग्य आहे बरं का. अंतिम वैराग्य म्हणजे अलिप्तपणा आहे की नाही? आम्ही बैठकीला येतो आणि जेव्हा येतो तेव्हा अलिप्त होतो. अलगद अलिप्त होणे म्हणजे काय? तर ती श्री समर्थ बैठकीला जाण्याची प्रक्रिया बघा. फोन घरी, गाडी बाहेर, गाडीला दुधाची केंड तशीच, गाडीवर पिंडीचं पोतं तसंच, भाजीपाला बाहेर, मोबाईल तिकडंच गाडीच्या डिकीत ठेवला आहे किंवा बाहेर ठेवला आहे. एवढ्या सहज अलगद कुणी आम्हाला अलिप्त केलं असेल तर ते फक्त समर्थांनी केलं. ह्या जगापासून दिवसभराच्या, आमच्याकडे बघा सायंकाळच्या वेळी श्री समर्थ बैठक असते. मग इथं सगळं सायंकाळचे विधी, धारा काढणे, दूध घालणे, घरात काय लागणारे थोड्याफार वस्तू असतात ते घेऊन जाणे, अशी ग्रामीण भागातली आमची बैठक असते. आणि त्या बैठकीमध्ये सगळे कसे अलिप्त झालेले असतात आणि तो एक आत्मिक निश्चय असतो. जेव्हा आम्ही परत सगळे श्रवण संपवून बाहेर येतो तेव्हा परत आम्ही या जगाशी जोडले जातो. तोपर्यंत 2.5 तास कमालीची अलिप्तपणाची भूमिका आमची असते. कुठलाही विषय आमच्या समर्थ बैठकीच्या आसपास फिरत नाही. का फिरतो? काही नाही, त्या गाडीवरती तसंच ती दुधाची केंड असू द्या, तुमची पिंडीची पिशवी असू द्या, पिंडीचं पोतं असू द्या, काही होत नाही. एवढ्या सहज समर्थाने आम्हाला काय केलं? अलिप्त केलं. एक आत्मिक निश्चय देऊन अलिप्त केलेला उत्तमाचा दृष्टांत होता बघा. मुख्य देवाचा निश्चय, मुख्य भक्ताचा निश्चय, जीव शिवाचा निश्चय बोलीला असं. मुख्य देव कोणता? मुख्य देवाला जाणून कसं घ्यायचं? मुख्य भक्त कोणता? आणि जीव शिव यांचं स्वरूप कसे आहे आणि त्यांच्यामध्ये भेद काय, याचं प्रतिपादन म्हणजे काय? दासबोध, श्रीमत दासबोध. अंतिम तत्त्वज्ञानाचा गाभा इथेच आहे. समर्थ आपल्याला ईश्वर, भक्त आणि आत्मा परमात्म्याच्या अद्वैत भावाबद्दल ठामपणे सांगतात. मग काय? मुख्य देवाचा निश्चय. मुख्य देव कोण आहे? मुख्य देव परमसत्य आहे, निराकार आहे, चैतन्य स्वरूप आहे.
तो सर्वत्र व्याप्त आहे, सर्वात परिपूर्ण आहे आणि तो सर्वांमध्ये एकच आहे, असा तो मुख्य देव. अशा परमदेवाच्या अस्तित्वावरती पूर्ण विश्वास ठेवणे हे तुमच्या आमच्या साधनेचं मूलभूत तत्व आहे. अहंकाररहितपणे तोच माझा परमदेव आहे असा निश्चय पाहिजे. बरोबर आहे का? मुख्य भक्ताचा निश्चय. मुख्य भक्त कोण आहे? जो निष्काम आहे, जो अहंकार विरहित आहे आणि जो संपूर्ण समर्पित आहे, तो मुख्य भक्त. समर्थ सांगतात की खरी भक्ती करणारा व्यक्तीच खरा भक्त आहे आणि त्यावर निश्चय असायलाच हवा. मग काय? जीव शिवाचा निश्चय. सर्वात श्रेष्ठ आणि अंतिम तत्व काय आहे माहिती आहे? जीव म्हणजे शिव आहे. फक्त इथं एक गडबड झाली, विस्मरण झालंय. त्या जीवाला विस्मरण झालंय की तो शिव आहे. म्हणून समर्थांनी आम्हाला स्मरणामध्ये घेतलं, श्री स्मरण करून दिलं. ते श्री स्मरण म्हणजे अरे तूच शिव आहेस, तूच अहम ब्रह्मास्मी आहेस, तू तत्वमसी आहेस. या सर्व वेद व्याख्यांचा आत्मा याच्यामध्ये आहे, या निश्चयामध्ये. जीव शिवाचा निश्चय जर काय, अहम ब्रह्मास्मी तत्वमसी हे वेदवाक्य जे आहेत ना, त्यांचा आत्मा इथे आहे. ह्या जीवाला फक्त काय झालं, विस्मरण झालं आहे शिवापासून वेगळा झाल्याचं. पण ते मुळात वेगळे नाही आहे, ते एकच आहे. जीव म्हणजे शिव आहे, शिव म्हणजे जीव आहे. हे एकच सत्य स्वरूप, हेच सर्वश्रेष्ठ आणि अंतिम असं तत्व आहे. हे ओळखून जेव्हा साधक ठाम राहतो तेव्हाच त्याला मोक्षप्राप्ती होते. जर अजूनही साधक विस्मरणामध्येच राहिला तर त्याला मोक्षप्राप्ती, सायुज्यमुक्ती कशी द्यायची बरं? सायुज्यमुक्ती म्हणजे काय? या जीवाचं शिवामध्ये परमनंट विलिनीकरण. पण ह्या जीवाला जर वाटतंय हे ते दोघं वेगळे आहेत, मी वेगळा आणि शिव वेगळा, मग कसं होणार? सायुज्यमुक्ती मिळणार? मोक्ष तरी कसा मिळणार? म्हणून समर्थ सांगतात की फक्त गडबड झाली आहे. या मायेच्या आवरणामुळे, मायाजाळामुळे एक गडबड झालेली आहे. ते जीवाला वाटतंय की मी शिव नाही, मी शिवापासून वेगळा आहे. ते फक्त विस्मरण बाजूला केलं की मोक्षप्राप्ती आहे, सायुज्यता मुक्ती आहे. जीव शिवाचा निश्चय. बघा आता पुढं काय सांगितलं. कुठला निश्चय? मुख्य ब्रह्माचा निश्चय, नाना मतांचा निश्चय. आपण कोण हा निश्चय बोलिला असं? मुख्य देव म्हणजे परब्रह्म कशाला म्हणायचं? आपले खरे स्वरूप काय याविषयीचे मत ठामपणे सांगून नाना मतांच्या गुंतागुंतीमुळे मनुष्य चक्रावून जातो. त्या मतांचे स्वरूप स्पष्ट सांगून दिले. या जगात अनेक मतं आहेत. वेदांत आहे, सांख्य आहे, योग आहे, द्वैत आहे, अद्वैत आहे, विशिष्ट अद्वैत आहे. आणि प्रत्येकजण आपापलं मत आपापल्या मार्गाने सांगतोय, पण शेवटी पोचतोय एका सत्यापर्यंत. मग इथं समर्थ काय म्हणतात? अशा अनेक मतं आहेत, नाना मतं आहेत. पण त्या मतांमध्ये असलेले फरक, त्या मतांमध्ये असलेले भेद यातून भ्रमित होऊ नकोस. कारण या सर्व मतांचा सार एकच आहे, परमात्म्याशी एकरूप होणं, जीव शिवाचा निश्चय. ह्यांचं स्वरूप भिन्न आहे परंतु सत्य अंतिम आणि एकच आहे. त्यामुळे साधकाने काय करावं? ह्या नाना मतांच्या भेदामध्ये अडकू नये, तत्व शोधावं, वाद घालत बसू नये. हे समर्थांचं अंतिम ध्येय आहे. मग ह्यासाठी काय केलं पाहिजे? उपासना. मुख्य उपासना लक्षणं, नाना कवित्व लक्षणं, नाना चातुर्य लक्षणं बोलिले असे. या ग्रंथामध्ये मुख्यतः उपासना कशी करावी, कवित्वाची नाना लक्षणे कोणती आणि चातुर्याची विविध लक्षणे कोणती याबद्दल सांगितलं आहे. भक्ती म्हणजे उपासना, कला म्हणजे कवित्व, बुद्धी म्हणजे चातुर्य. हे तीनही काय आहेत? क्षेत्र आहेत, वेगवेगळे क्षेत्र आहेत. मग हे क्षेत्र कसं पाहिजे?
ईश्वर भावाने शुद्ध पाहिजे, तरच त्यांना खरे मूल्य प्राप्त होणार आहे, नाहीतर नाही. कवित्व कसं असावं समर्थांनी यासाठी पूर्ण समाज सांगितला. चातुर्यासाठी चातुर्य विवरण सांगितलं, उपासनेसाठी उपासना लक्षण सांगितलं की नाही. समर्थांना माहिती आहे की हे काय आहे, अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत. हे 3 वेगवेगळी क्षेत्र आहेत आणि याच्यामध्ये शुद्धता पाहिजे. बघा, मायोद्भवाचे लक्षण, पंचभूतांचे लक्षण करता कोण हे लक्षण बोलिले असे. मायेचा उद्भव कसा झाला, मायेची उत्पत्ती कशी झाली, मग मायेची उत्पत्ती झाल्यानंतर पंचमहाभूतं आली, मग पंचमहाभूतांची लक्षणे कोणती, मग करता कोण, मग ह्या पंचमहाभूतांचा करता कोण आहे बरं. या सगळ्याचं विवेचन काय इथेच आहे. नाना किंत निवारिले, नाना संशय छेदिले, नाना अशंका फेडिले, नाना प्रश्न. होतेच ना आपल्याकडे नाना किंत, नाना संशय. हे किंत कसे होते. किंत म्हणजे मनाची शंका, आळस, उलट युक्तिवाद. बघा ना, जसं की उपासना करायला कुठे वेळ आहे आपल्याला. एक मन म्हणतंय कर, एक म्हणतंय करू नको. मग आपल्याला काही 2 मन आहे का, मन एकच आहे. नंतर बघू, हे करायला काय गरजेचं आहे का. मग हे किंतु परंतु आहेत ना, हे आहेत ना, हे आपल्याला काय करतात, पुढे जाऊ देत नाहीत. का जाऊ देतात. आध्यात्मिक मार्गामध्ये किंतु आले की आपली ऊर्जा शोषून घेतली जाते. बघा, होतं का नाही. हे जर अशा पद्धतीचे किंत आले, आळस आला, शंका आली, उलट युक्तिवाद केला की आपली एनर्जीच जाते. मग पुढे हाय संशय. संशय म्हणजे तर अध्यात्मातलं विष आहे. बघा, संशयामुळे माणूस पुढेच जाऊ शकत नाही. बघा ना, खरंच ईश्वर आहे का, खरंच मोक्ष मिळतो का, सायुज्यत मुक्ती असते का, माझी साधनं उपयोगाची आहे का, माझी उपासना खरंच कामाची आहे का, हे नामस्मरण खरंच माझं आयुष्य बदलून टाकेल का. समर्थ सांगतात की ज्ञानाच्या उजेडाने हे सर्व संशय असे छेदून टाकले पाहिजे. कारण संशय नष्ट झाला तरच निश्चय जन्माला येईल. समर्थांनी एवढे निश्चय सांगितले हो, पण हे जर संशयरूपी जर विष असेल ना, तर ते निश्चय कधी जन्माला येणार नाहीत. आणि निश्चयावर साधकाची पायरी उभा राहते. मग पुढे आहे आशंका. आशंका म्हणजे चिंता आहे, भीती आहे, भविष्याबद्दल अनिश्चितपणा आहे, अपयशाची भीती आहे. समर्थ म्हणतात ज्ञान आणि भक्ती या 2 मार्गाने साधकाची आशंका दूर केली जाते. माझं होईल, योग्य मार्ग गाठू शकेन का, अडचणी कशा पार करायच्या, असे कित्येक आशंका तुमच्या आमच्या. पण ही सद्गुरू कृपा झाली, विवेक जागृत झाला आणि सर्व आशंका विसर्जित झाल्या. बरोबर आहे का. मनात किंत, संशय, आशंका, प्रश्न हे सगळे एकदा दूर झाले की मार्ग सरळ आणि प्रकाशमय होतो. हाच दासबोधाचा सर्वोत्तम लाभ आहे. ऐसे बहुधा निरोपिले, ग्रंथगर्भी जे बोलिले, ते अवघेची अणुवादले, न वचे की कदा. समर्थ काय म्हणतात हो, त्या ग्रंथामध्ये गूढ आहे, मार्मिक आहे आणि अनुभवसिद्ध असे शब्द आहेत. ते फक्त वरवरचा अनुवाद नाही आहे. या ग्रंथाच्या गर्भी म्हणजे ग्रंथाच्या खोलीमध्ये, आतल्या खोलीमध्ये, तत्वज्ञानाच्या खोलीमध्ये सूक्ष्म रूपाने अनुभूती घेतल्यानंतर आपल्याला काय करणार आहे, समजणार आहे. फक्त शब्दाच्या अर्थाने नाही. मला फक्त अनुवाद वाचून मला अर्थ कळला असे म्हणणे म्हणजे सागराचा थेंब हातात धरून समुद्र पाहिल्याचे समजणे असं झालं. आध्यात्मिकमध्ये अनुभव, चिंतन, मनशुद्धी, साधना खूप आवश्यक आहे. म्हणून ग्रंथ वाचताना केवळ भाषांतर नव्हे,
तर आतल्या तत्वाचा स्पर्श होणे खूप गरजेचं आहे की नाही? तथापि अवघा दासबोध दशक फोडून केला विशद, जे जे दशकीचा अनुवाद ते ते दशकी बोलेला. समर्थ म्हणतात की दासबोध हा ग्रंथ अत्यंत विशाल आहे, तरीसुद्धा काय केलेलं आहे, त्याला दशकांमध्ये विभागला आणि समजेल असं सुलभ केलं. दशक फोडून म्हणजे कसं? मोठ्या तत्वज्ञानाला पचण्यास सोपे सोपे आणि टप्प्याटप्प्याने मांडलेले विवेचन म्हणजे दशक आहेत की नाही? 20 दशक. किती मोठं तत्वज्ञान आहे, शुद्ध ज्ञान आहे. आणि मग हे आम्हाला हे कोरांना पचण्यासाठी समर्थांनी काय केलं? त्याला सहज सुंदर सुलभ केलं आणि टप्प्याटप्प्याने त्याचं विवेचन मांडलं. मग प्रत्येक दशकामध्ये जे जे तत्त्व सांगायचं होतं ते त्या दशकामध्ये स्पष्ट, थेट आणि अनुभव सिद्ध सांगितलं आहे बघा प्रत्येक दशकात. आणि यातून एक आध्यात्मिक संदेश दिला. सत्य, ज्ञान आणि साधनेचा मार्ग कधीही गुंतागुंतीचा ठेवायचा नाही. त्याला सोपं, व्यवस्थित, क्रमबद्ध केलं पाहिजे, है ना? दशक फोडून केला विशद, जे जे दशकीचा अनुवाद ते ते दशकी बोलला. कुठली गोष्ट समर्थांनी क्लिष्ट केलेली नाही, गुंतागुंत नाही, सहज सुंदर सुलभ आहे, सोपा आहे. दासबोधाचा हेतूच आहे की जे शुद्ध ज्ञान आहे ते साधकापर्यंत कसं स्पष्ट आणि सहज पोचलं पाहिजे. म्हणून समर्थांनी दशक ठेवले, दशकामध्ये समास ठेवले आणि ते फोडून फोडून विशद करून दिले, अनुवाद करून दिले. क्रम जो सिक्वेन्स आहे ना तो सुद्धा बघा किती सुंदर लावून दिला समर्थांनी. समर्थांनी याच्यामध्ये काही लपवून ठेवलेलं नाही. जे जे जिथं जिथं सांगायचं होतं ते पूर्णपणे समजून सांगितलं आहे. कारण समर्थांना माहिती आहे अवघड तत्व साधकाला सोप्या भाषेत योग्य क्रमाने आणि मनाला भिडेल असं सांगितलं ते या दासबोधामध्येच. बरोबर आहे का? हा दासबोध कसा आहे बघा. नाना ग्रंथांच्या समतेत उपनिषदे, वेदांत, श्रुती आणि मुख्य आत्मप्रचिती शास्त्रे सहित अनेक ग्रंथ वाचा, परंतु त्यांना जोडणारा गाभा समजून घ्या. वेदांत तत्वज्ञान समजून घ्या, पण त्याची सत्यता स्वतः अनुभवाने समजून घ्या. खरा पाया म्हणजे आत्म्याची थेट प्रचिती. बरोबर आहे का? बघा ना, आपण समुद्रकिनारी उभे असतो आणि समुद्राविषयी अनेक पुस्तकं आपण वाचलेली असतात. समुद्राचे रंग, समुद्रावर उसळणाऱ्या लाटा, समुद्रावरून वाहणारे खारे वारे, मतलई वारे, काय काय किती किती समुद्राची खोली आहे. पण समुद्र कसा आहे हे खरं कधी कळतं? जेव्हा आपण खरं त्या समुद्रामध्ये, त्या पाण्यामध्ये उतरतो तेव्हा. तसंच आहे ग्रंथ, हे समुद्रच आहे. बरोबर आहे का? ह्यासाठी काय करायला लागतं? आधी उतरायला लागतं, आतमध्ये भिजावं लागतं त्या अनुभवामध्ये, तेव्हा कळतं हे काय आहे, वेगवेगळे ग्रंथ कसे आहेत आणि ह्याची महती किती आहे. आत उतरायला पाहिजे. नाना संमती अन्वय म्हणून मिथ्या म्हणता नाही, तथापि हे अनुभवासी ये प्रत्यक्षात. मग काय आहे? शास्त्रमार्ग आहेत, पण अनुभव हा गंतव्य आहे. गंतव्य म्हणजे काय हो? फायनल डेस्टिनेशन, अंतिम ठिकाण. हे सगळे शास्त्र जे आहेत ना, मार्ग आहेत, वेगवेगळे मार्ग आहेत. अनुभव हा गंतव्य आहे. कोणतेही शास्त्र फोल नाही आहे. ते सर्व सत्याचा शोध घ्यायला शिकवतात, पण सत्य कधी शब्दात सांगता येत नाही, ते सदैव अनुभूतीत असतं. जसं गुळाचा गोडवा सांगता येत नाही ना शब्दात, तसंच ह्या ग्रंथांचं, ह्या तत्त्वज्ञानाचं ते किती गोड आहेत, ते किती ऊर्जा देणारे आहेत, ते किती उत्तमाचे आहेत,
हे काय करायला लागतं? तोंड उघडून सांगून नाही चालत, त्याची प्रचिती घ्यायला लागते, तेव्हा त्याचा गोडवा कळतो. तसंच आहे, शास्त्र काय सांगतं, आत्मा हे सत्य आहे. पण साधना आणि शांततेत बसल्यावर तो अनुभव डोळ्यासमोर स्पष्ट उभा राहतो. मत्सरे यासी मिथ्या म्हणती, तरी अवघेची ग्रंथ उच्छेदती, नाना ग्रंथांच्या समती भगवत वाक्य. मग जे लोक ह्या अंतिम सत्याला मिथ्या म्हणतील, खोटं म्हणतील, ते अहंकाराने मत्सराने म्हणतील. शास्त्र खरे खोटे पाहणारे डोळे प्रथम निर्मळ झाले पाहिजे. निर्मळ डोळ्यांनी पाहिलं तर खरे खोटे करा ना. ग्रंथ हे आपल्यासाठी आरसे आहेत, आरसे. अहंकारी मन त्या आरशालाही दोष देत राहतं. अहंकार ज्याच्याकडे आहे ना, त्या आरशालाही दोष देत राहतं, म्हणजे ग्रंथाला दोष दिला ना. पण सर्व शास्त्रांचं एकमत हेच आहे की सत्य हे आत्मज्ञानामध्येच आहे. शिवगीता, रामगीता, गुरुगीता, गर्भगीता, उत्तरगीता, अवधूत गीता, वेद आणि वेदांत, भगवद्गीता, ब्रह्मगीता, हंसगीता, पांडवगीता, गणेशगीता, यमगीता, उपनिषदे, भागवत इत्यादी नाना ग्रंथ समतीस बोलिले येथ भगवत वाक्या यथार्थ निश्चयसी. हे सगळे ग्रंथ हे मुख्य भगवत वचनाच्या आधारानेच मांडले गेलेले आहे. हे जर भगवत वचन असेल तर त्याच्यावरती तुमचा आमचा विश्वास पाहिजे. बघा, भगवत वचनी अविश्वासे, ऐसा कोण पतित असे, भगवत वाक्याविरहित नसे, बोलणे येथीचे. मग एवढ्या सगळ्या ग्रंथांनी भगवत वचनाचा आधार घेऊन हे जर विषय मांडले असतील तर त्याच्यावरती अविश्वास कसा ठेवायचा? मग श्रद्धा ही आध्यात्मिक प्रगतीची पहिली पायरी आहे, बरोबर. आणि भगवत वचनावरतीच अविश्वास म्हणजे तो मार्गच हरवून बसणे ना, बरोबर आहे का? जे बोलतो, विचारतो, निर्णय करतो, त्या सर्वांचे मूळ हे दैवी तत्वच आहे. भगवत वाणी म्हणजे अंधविश्वास नाही. भगवत वाणी म्हणजे अनुभवाने सिद्ध असा ज्ञान प्रकाश आहे. जो भगवंताच्या वचनांवरती विश्वास ठेवतो त्याचं मन स्थिर होतं, आणि जो भगवत वचनावरती अविश्वास ठेवतो तो कसा होतो? पतित होतो, तो मार्गभ्रष्ट होतो, तो भटकतो. कारण सर्व बोलणे, सर्व उपदेश, सर्व नैतिकता याचे मूळ ह्या भागवत वाक्यात आहे, भगवत वचनामध्येच आहे. त्याच्याशिवाय काय आहे दासबोधामध्ये? पण तरी पण एखाद्याला याच्यावरती जर विश्वास ठेवायचा नसेल तर त्याचं मन स्थिर राहील का? तो पतित होईल, मार्गभ्रष्ट होईल, भटकेल, आणि अंतिम आणि गंतव्य ठिकाणी तो काही पोचणार नाही. पूर्ण ग्रंथ पाहिल्या विन उगाच ठेवी जो दूषण, तो दुरात्मा दुराभिमान मत्सरे करी. जो मनुष्य संपूर्ण ग्रंथ न वाचता, त्याचा अर्थ समजून न घेता, अर्धवट माहितीवरून शास्त्रावर आणि संत वचनावरती दोष ठेवतो, तो खरा दुरात्मा आहे. त्याच्या मनात काय आहे? मत्सर आहे, चुकीची बुद्धी भरलेली आहे, त्यामुळे तो असं वर्तन करायला लागला. मग काय काय त्याच्याकडे? अभिमान. समर्थ सांगतात पुढच्या ओळीत, अभिमाने उठे मत्सर, मत्सर ये तिरस्कार, पुढे क्रोधाचा विकार, प्रबळे बळे. मग हे काय दोष आहेत तुमच्या आमच्या अंतरीचे, आणि हे दोष साखळीने येतात, आणि समर्थ ती साखळी उघड करत आहे. अहंकारापासून सुरू होते आणि क्रोधापर्यंत पोचते, अशी साखळी. समर्थ आपल्याला सांगत आहे की मनातील एक दोष कधीच एकटा येत नाही. तो एक दोष दुसऱ्या दोषाला जन्माला घालतो आणि मनुष्याच्या आध्यात्मिक आणि व्यावहारिक जीवनाचं पतन घडवतो. ते दोष. अहंकार म्हणजे देवापासून दूर जाणे, आणि मत्सर म्हणजे मनातील शुद्धतेचे क्षरण होणे. होते की नाही बघा? अहंकार काय करतो? स्वतःला देवाच्या जागी ठेवायला लावतो, कर्तेपणा घेतो तो अहंकार.
मत्सर काय करतो? दुसऱ्याला खाली खेचून स्वतःला वर नेण्याची मानसिकता ठेवतो. खरं आहे, अत्यंत खरं सांगितलं आहे समर्थाने. मत्सर म्हणजे मनातील काळी सावली, त्यातून द्वेष निर्माण होतो. द्वेष म्हणजे आत्मिक विकासाला सर्वात मोठा आडसर आहे. तिरस्कार मनात दाबून ठेवला की एक दिवस तो तिरस्कार क्रोध बनून बाहेर येतो. आणि तो क्रोध इतका बलवान असतो की तो माणसाला क्षणात, एका निमेषार्धात विवेकहीन करतो. ही जी शृंखला आहे ना, दोषांची साखळी आहे ना, अहंकार येवटे मत्सर, मत्सर येत तिरस्कार, पुढे क्रोधाचा विकार प्रबळे बळे, अहंकारातून मत्सर, मत्सरातून तिरस्कार, तिरस्कारातून क्रोध. तुमच्या आमच्या जीवनामध्ये दैनंदिन घडणारी गोष्ट आहे. ही विकारांची साखळी आहे. ही तुमच्या आमच्या आध्यात्मिक प्रगतीला पूर्णतः संपवून टाकते, नष्ट करून टाकते. म्हणून समर्थ म्हणतात, या चारांपासून वाचायचं आहे. तर नम्रता पाहिजे आणि समत्व पाहिजे. ही 2 औषधी समर्थांनी दिलेले आहेत. अहंकार, मत्सर, तिरस्कार, क्रोध नकोच रे बाबा. यातून काय होणार आहे? जर असले तर काय होईल? ऐसा अंतरी नासला, काम क्रोधे खवळला, अहंभावे पालटला, प्रत्यक्ष दिसे. आणि जेव्हा मनामध्ये हे विकार असतात आणि ते विकार वाढत जातात, तेव्हा काम म्हणजे वासना, क्रोध, मत्सर, तिरस्कार मनाची पावित्र्यता नष्ट करून टाकतात. माणूस बाहेरून तसाच दिसतो, पण आतून मात्र तुटून गेलेला असतो, नासलेला असतो ना. ऐसा अंतरी नासला, आतमध्ये नासला, बाहेर नाही. बाहेर चांगला दिसतोय, आतमध्ये पार नासून गेलाय. काम क्रोधे खवळला, अहंभावे पालटला, प्रत्यक्ष दिस. मन म्हणजे मंदिर हो, आणि विकार म्हणजे त्या मंदिरात घुसलेले चोर आहेत. आणि चोर एकटे नाहीत, हे साखळीने येतात. आणि हे चोर आले की तुमच्या आमच्या मनमंदिरामध्ये असलेली शांतता, प्रकाश आणि त्या मंदिरात असलेल्या गाभाऱ्यातील देवत्वाचा नाश करून टाकून जातात. हे मनाच्या अंतरीचं नासन आहे. आणि जो मनाच्या अंतरी नासतो ना, त्याचा आध्यात्मिक मृत्यू केव्हाच झालेला असतो. मन जर कामाने, क्रोधाने उफाळून येत असेल आणि कामक्रोधाने तो पेटत असेल, तर त्याचा आध्यात्मिक मृत्यू झालेला आहे. कारण काम कोण आहे माहिती आहे का? तुमच्या आमच्या मनाला बांधून ठेवणारी एक दोरी आहे, साखळ दंड म्हणजे काम आहे. आणि क्रोध काय? तर मनाला जाळणारी अग्नी आहे. बरोबर आहे का? ज्याच्या मनात कामना असते त्या व्यक्तीला शांती मिळतच नाही. कामना पूर्ण न झाल्यावर तो भडकतो. हीच खवळण्याची अवस्था आहे. मग भगवद्गीतेत काय सांगितलं आहे? कामातून क्रोध निर्माण होतो, क्रोधातून मोह, मोहातून बुद्धी नाश होतोच होतो, आणि तिथं पूर्ण पतन होतं. अहंकार वाढला की मनुष्याचा स्वभाव बदलतो, वागणूक बदलते, बोलणं बदलतं आणि सगळंच बदलतं. तो अजिबात पूर्वीसारखा राहत नाही. अहंकार आला ना आता. मनातील बदल, शारीरिक वागणूक, व्यक्तिमत्वातून ते प्रत्यक्ष दिसू लागतं. मनातील विकार लपवता येत नाहीत. समर्थाने सांगितलं आहे, मनामध्ये जे भरलेलं आहे ना, तेच बाहेर दिसणार आहे. मनामध्ये जर कामना असेल ना, तर अस्थिरता आहे, लोभ आहे. मनामध्ये जर क्रोध असेल ना, तर चेहरा कठोर होतो, आवाजामध्ये बघा कडवटपणा येतो. मनामध्ये जर अहंकार असेल ना, तर चालणं बोलणं बदलतं. मत्सर डोळ्यातून दिसतो बघा. हे आतले विकार बाहेरचे रूप बनवून उभे राहतात. सांगितलं ना समर्थांना, ऐसा अंतरी नासला, आतच नासले सगळं, आणि मग हे बाहेर दिसायला लागले तसं. काम क्रोधे लिथाडीला, तो कैसा म्हणावा भला, अमृत सेविताच पावला, मृत्यू राहो. जो कामाने आणि क्रोधाने पूर्णपणे व्यापलेला आहे, तो बाहेरून किती सज्जन दिसला, शहाणा दिसला, धार्मिक दिसला, तरी आतून तो भला किंवा सात्विक नसतो. चांगुलपणा हा बाहेरच्या वागण्यात नाही, मनाच्या शुद्धतेत असतो. ज्याच्याकडे क्रोध आहे तो विवेकहीन आहे.
ज्याच्याकडे कामना आहे त्याच्याकडे स्थैर्य नाही आहे, ज्याच्याकडे अहंकार आहे त्याच्याकडे प्रेम नाही आहे. अशी व्यक्ती आध्यात्मिकदृष्ट्या मृत असते, अंतरी मृत पावलेली असते. त्यामुळे इथं त्यांनी कितीही अमृत घेतलं, अमृत म्हणजे काय, उपासना केली, सत्संग केला, ज्ञान घेतलं, शास्त्र वाचलं, जप केलं, ईश्वर भक्ती केली, याचं सेवन करीत राहिला, म्हणजे आध्यात्मिक अमृत त्यांनी प्राशन कितीही केलं तरीही काही उपयोग होणार नाही, कारण तो आतमध्येच नासला आहे ना. बरं, नुसता नासला नाही, आता तो मेला आहे. ऐसा अंतरे नासला, समजलं नाही, आतल्यात मेले ते, आता काय उपयोग नाही. मग मेल्यावर अमृत पाजून उपयोग काय? मग काय होणार आहे? काही नाही मिळणार त्याला. अमरत्व मिळण्याची कुठलीही शक्यता नाही. जेव्हा मन विकारांनी भरलेले असते तेव्हा ज्ञान काही आतमध्ये शिरत नाही, भक्ती टिकत नाही, साधना रुजत नाही, शांती नांदत नाही. मग काय करतो बाबा ते अमृत घेऊन? अमृत मिळूनही तो अमृताचे योग्य सेवन करू शकत नाही. समर्थ स्पष्ट सांगतात की अशा व्यक्तीला अमृत जरी मिळालं तरी तो मृतच राहतो. आध्यात्मिक मृत्यू झालेला आहे. हा मृत्यू शरीराचा नाही आहे, आध्यात्मिक मृत्यू आहे. आत्मज्ञानापासून दूर असणे हा आध्यात्मिक मृत्यू आहे. त्यातून विवेक मृत पावला, प्रेम मृत पावलं, शांतता मृत पावली, सहनशीलता मृत पावली, नम्रता मृत पावली. या अर्थाने तो जगतोय, पण त्या जगण्याला काही अर्थ नाही आहे, कारण कामाने आणि क्रोधाने त्याचा अंतःकरणाचा मृत्यू करून टाकला आहे. असे लोक ज्ञानाचे अमृत मिळाले तरी त्याचा लाभ काही घेऊ शकत नाहीत. समर्थ सांगतायत, आता असो हे बोलणे, अधिकारासारखे घेणे, परंतु अभिमान त्यागणे हे उत्तम उत्तम. समर्थांनी आत्तापर्यंत काम, क्रोध, मत्सर, अहंकार या विकारांचं स्पष्टीकरण सांगितलं. आणि या ओवीमध्ये समर्थ सांगतात की आता उपदेश कसा घ्यावा, अहंकार कसा टाकावा, हे स्पष्ट केलं आहे. मग इथं काय सांगितले समर्थांनी? एक शब्द वापरला आहे, अधिकार. आध्यात्मिक मार्गात अधिकार म्हणजे पात्रता. पात्रता काय आपली? तेवढंच घ्यावं, पात्रतेनुसार ज्ञान घ्यावं, पात्रतेनुसार उपदेश घ्यावा, पात्रतेनुसार साधना घ्यावी. आई असते, दिवाळीमध्ये फटाके उडवायचे असतात, लहान पोरगा असतो, मोठा पोरगा असतो, मोठ्या पोराला बरोबर आई मोठे फटाके देते, छोट्या पोराला छोटी लवंगी देते. आईला माहीत असतंय मोठा आहे, मोठ्याची पात्रता वेगळी आहे. मग ते बारकं असते, बारकं म्हणतं दादाला जे दिले ते मला पाहिजे. हो, पण दादाला ते बरोबर कळतंय ते कसं वापरायचं, तुला नाही कळत आहे. त्या आईने जसं अधिकारानुसार, त्या पात्रतेनुसार जे वर्गीकरण केलं आहे तसंच घ्यायचं. ज्याला जितकं पचवता येईल तितकं, जितकं समजेल तितकं, जितकं आचरणात आणता येईल तितकाच उपदेश घ्यावा. अधिकार म्हणजे जे आहे ना, ती आध्यात्मिक परिपक्वता आहे. साधना हे औषध आहे, पण ते औषध कसं घ्यायचं? जसं आपल्याला पचते तेवढंच घ्यायचं, का जास्तीचं घ्यायचं? हे संतांचं तत्व आहे. संतांचं तत्व काय? ही औषध आहे ना, ते तेवढंच, ती मात्रा तेवढीच घ्यायची. याच अर्थाने काय, उपदेश अधिकारासारखी घेणे. लहान पोरगा आहे त्याला जिमला पाठवलं आहे, होईल का उपयोग? त्याचं शरीर तरी तयार होऊ द्या. नाजूक मन आहे, एकदम लहान पोरगा आहे आणि त्याला वैराग्य घ्यायला हिमालयात पाठवलं आहे, जमणार आहे का? भाविकाला प्रेमयोग, योग्याला ज्ञानयोग, कर्मशीलाला कर्मयोग, हे सगळं शोभून दिसतं. ते अधिकारासारखे घेतलं आहे म्हणून आहे ते. जो उत्तमाची कर्म करतोय त्याने कर्मच करावे, कर्मयोगी आहे तो, शोभून दिसतं. हे म्हणजे अधिकाराप्रमाणे घेणे. जरी उपदेश किंवा ज्ञान अधिकारानुसार घेतले तरी अहंकार राहिला तर काहीच लाभ होत नाही. अहंकार हे सर्व आध्यात्मिक प्रगतीचे सर्वात मोठे अडथळे आहेत. बघा ना, ज्ञानाला अहंकार लागला की त्या ज्ञानाचं विष होतं, ज्ञानाला नम्रता लागली की त्याच ज्ञानाचं अमृत होतं. खरे की नाही? अहंकार असला की काही शिकता येत नाही.
उपदेश मनाला लागत नाहीत, साधना टिकत नाही, चित्तशुद्ध होत नाही. म्हणून समर्थ सांगतात की सगळ्यात बेस्ट काय? अभिमान त्यागणे हा सर्वश्रेष्ठ मार्ग आहे. म्हणून समर्थ सांगितलं अभिमान त्यागणे हे उत्तम, दोनदा उत्तम हो. अहंकारच त्यागला पाहिजे. अहंकार म्हणजे विष. बघा आता पुढे सांगितलं, मागा श्रुती आक्षेपिले, जिये ग्रंथी काय बोलिले, ते सकळ ही निरूपिले संकळीत मार्गे. मग सुरुवातीला जे काही श्रोत्यांनी विचारलं होतं या ग्रंथात काय आहे, काय बोलिले जियेत, असा आक्षेप घेतला होता ना, त्या प्रश्नाचं तो उत्तर आहे. समर्थांनी दिलेलं आहे. आता श्रवण केली याचे फळ, क्रिया पालटे तत्काळात, तुटे संशयाचे मूळ एकसरा. इथं समर्थ आता सांगतायत की मग हे सगळं श्रवण केल्याने प्राप्त काय, याचं उत्तर बरं का. आता पहिल्याच ओवीतला सेकंड पार्ट, उत्तरार्ध सुरू झाला. आता पूर्वार्ध संपला. श्रवण केल्याचे फळ, क्रिया पालटे तत्काळ. मग समर्थांचा उपदेश फक्त ऐकायचा आहे का, तर तो अंतःकरणात टिकवायचा आहे आणि काय करायचं आहे, वर्तनात बदल करायचा आहे. क्रिया पालटे तत्काळ. श्रवण म्हणजे कसं, फक्त ऐकायचं आहे का, मनाने पचवायचं आहे आणि आत्म्याने अनुभवायचं ते श्रवण. मन परिवर्तन झाले नाही तर उपदेश व्यर्थ आहे. समर्थांनी शुद्ध उपदेशाचा निश्चय केला होता, तो व्यर्थ गेला जर परिवर्तन झालं नाही तर. मन शुद्ध झालं तर श्रवण फळाला आलं. सांगितलं ना समर्थानं. आता श्रवण केले याचं फळ, श्रवणाचं फळ काय, शुद्धता. शुद्ध ज्ञानाचा निश्चय केला होता की नाही. मग उपदेशाचे खरे फळ म्हणजे आचरणातील बदल, मंगलाचरण हे उपदेशाचे खरे फळ आहे. ज्ञान ऐकूनही वागण्यात बदल न झाल्यास ते ज्ञान अजून अंतःकरणात उतरलेलं नाही आहे, एवढं नक्की. संशय आहे अजून कुठंतरी. आध्यात्मिक प्रगतीचा सर्वात मोठा शत्रू अजून आहे. तो कायम राहिला तर मनुष्य पुढेच जाऊ शकत नाही. मग खरा उपदेश कसा आहे, खरा उपदेश जो मनाचा धुसरपणा घालवतो तो खरा उपदेश. अंधारात दिवा पेटल्यावर सावल्या जशा पळून जातात, तसा समर्थांनी तुमच्या आमच्या अंतरी जेव्हा विवेकाचा दीप प्रज्वलित केला, तेव्हा हे सगळे संशय नष्ट व्हायला पाहिजेत. श्रवणातून परिवर्तन, परिवर्तनातून शंका निर्मूलन आणि त्यातून एकाग्रता, हा समर्थांचा सुंदर साधना मार्ग आहे. बरोबर आहे का. मग हे साधन कसं आहे बघा. साधन न सापडे मार्ग सापडे सुगम, न लगे साधन दुर्गम, सायुज्य मुक्तीचे वर्म ठाई पडे. समर्थ काय सांगतात, हे श्रवणाने काय होतंय, संशय एकदा नष्ट झाले, मन एकसंध झाले की पुढं काय, मार्ग अत्यंत सोपा. आता काही टेन्शन नाही, सोपा मार्ग. सहजपणे त्याला काय, सायुज्य मुक्ती आहे. सायुज्य मुक्तीचे वर्म ठाई पडे. ज्याचे मन शुद्ध आणि एकाग्र होते ना, त्याला आता साधना कशी होते, सुखर होते. ध्यान सहज लागतं, नामस्मरणामध्ये मन रमतं, सेवा आवडीने होते, कर्मयोग निस्वार्थपणे होतो, भक्ती सहज घडते आणि ज्ञान खोलवर उतरते. बरोबर आहे. साधनेमध्ये असलेला अवघडपणा हा मनातल्या विकारांमुळे होता. पण आता ते विकार, संशय, चिंता, किंत, परंतु सगळे निघून गेले एकदा. आता मन स्वच्छ झालं की साधनेमध्ये कठीणता नाही राहत. साधना कसे होते, न लगे साधन दुर्गम, मार्ग सापडे सुगम. सगळं सुगम सहज व्हायला लागलं. आता कुठलाही अट्टहास करायची गरज नाही. नासे अज्ञान दुःख भ्रांती, शीघ्रची येते ज्ञानप्राप्ती, ऐसी आहे फळश्रुती ये ग्रंथी. नासे अज्ञान दुःख भ्रांती, अज्ञान नासून गेला. अज्ञान म्हणजे काय हो, आपल्याला एका अंतिम सत्याचा विसर पडला होता. जीव शिवाचा निश्चय, विस्मरण झालं होतं, ते अज्ञान होतं. आपली खरी ओळख न समजणे,
जीव आणि शिव एकच आहे हे समजलं नव्हतं, ते अज्ञान होतं. बरोबर आहे का? दुःख भ्रांती नासून गेली आणि मग त्या अज्ञानातून जन्मलेली काय दुःख, चिंता, संभ्रम यांची भ्रांती नष्ट झाली. शीघ्र ज्ञानप्राप्ती आली. या ग्रंथाचे श्रवण मनन निधिध्यासन केल्याने काय झालं? ज्ञानप्राप्ती झाली. कशी झाली? शीघ्र झाली. आणि फलश्रुती या ग्रंथाचा परिणाम, लाभ कसा आहे? तर याच दासबोधामध्ये ही फलश्रुती आहे दासबोधाची. योगी यांचे परमभाग्य, अंगी बाणे ते वैराग्य, चातुर्य कळे यथा योग्य विवेक्य संहित. योगी ज्याला परमभाग्य मानतात, ते वैराग्य अंगी बांधतात, ते अंतर्यामी विवेक उत्पन्न होऊन यथायोग्य चातुर्याची प्राप्ती करून घेतात. बरोबर आहे का? भ्रांत अवगुणी अवलक्षण, तेची होती सुलक्षण, धूर्त तर्किक विचक्षण समयो जाणती. जे श्रवणाच्या पूर्वी कसे होते? अस्थिर होते, अवगुणी होते, अवलक्षणी होते, ते आता सुलक्षणी झाले, चतुर झाले, तर्किक झाले, कुशाग्र झाले आणि बुद्धीचे वेळ प्रसंग पाहून योग्य आचरण ते आता करू लागले. आळसी तेची साक्षपी होती, पापी तेची प्रस्तावती, निंदक तेची वंदू लागती, भक्ती मार्गासे. आळसी ते आता कशी झाले? साक्षपीपणे कर्म करू लागले, कारण आता त्यांना भक्ती मार्गाचा स्पर्श झाला. पापी होते, जे पूर्वी दुष्कर्मी होते, पापी होते, ते आता चांगल्या कर्माचे, धर्म मार्गाचे प्रस्तावक झाले, प्रस्तावना करू लागले. निंदक तेची वंदू लागली. निंदक होते आधी, तो आता काय करू लागला? ज्या संतांना, ज्या भक्तांना, ज्या दासांना तो नावं ठेवायचा, आता तो सगळ्यांचा मान ठेवू लागला, त्यांना वंदन करू लागला. हे सगळं कशामुळे झालं? भक्तीच्या मार्गामुळे, भक्तीच्या मार्गाच्या प्रभावामुळे सगळं घडलं. ह्याच्यामध्ये एक अंतिम सत्य उलगडतं. भक्ती मार्गाने मनुष्याचा, त्याच्या स्वभावाचा संपूर्णपणे कायापालट होतो. समर्थाने दाखवून दिले बघा. आम्ही आधी आळशीच होतो, बैठकीला यायचा आळस, 7 भागाची उपासना करायचा आळस. पण जसं बैठकीला आलो, उपासना नित्याची झाली, 2 वेळेची उपासना करायला लागला, चांगली कर्म करायला लागला. आधीची पापाची, दुष्कर्माची कर्म करत होता, आता तो करत नाही. आधी ज्याची निंदा टवाळी करायचा, आता तो निंदा टवाळी करत नाही, आता त्यांचा मान ठेवायला लागला. हे सगळं कधी झालं? भक्ती मार्गाला लागला म्हणून, समर्थांच्या सिरी सदस्य झाला म्हणून हे सगळं परिवर्तन घडलेलं आहे. संपूर्ण कायापालट झाला. हा कायापालट कुठं केला जातो? पत्ता लिहून घ्या. श्री समर्थ बैठक. भक्ती म्हणजे फक्त भजन कीर्तन नाही हो. भक्ती म्हणजे हृदयाच्या शुद्धीकरणाचा मार्ग आहे. ज्याचे हृदय बदललेले आहे, ज्याचे कर्म, बोलणं, विचार बदललेले आहे, हे सगळं फक्त आणि फक्त कशामुळे झालं? ह्या भक्ती मार्गामुळे झालं. अजून बरंच काही झालं बघा. आता बद्धची होती मुमुक्ष, मूर्ख होती अतिदक्ष, अभक्तची पावती मोक्ष, भक्ती मार्गे. जो बद्ध होता, जो मायेमध्ये अडकला होता, वासनांनी बांधलेला होता, कामक्रोधांनी लिताडलेला होता, तो आता कसा झाला आहे? मुमुक्ष झाला. तो आता मोक्षाला जाण्याची इच्छा बाळगू लागला. मूर्ख होती अतिदक्षी, जो अति मूर्ख होता, अज्ञानी होता, तो आता कसा झालाय? कुशाग्र झालाय, कुशल झालाय, ज्ञानी झालाय, समजूतदार झालाय, दक्ष झालाय. अभक्तची पावती मोक्ष. आधी अभक्त होता, भक्तच नव्हता तो, ईश्वराविषयी भावनाच नव्हत्या, काही त्याला देणं घेणं नव्हतं, जीव शिवाचा निश्चय वगैरे याच्याशी. आज अभक्त होणाऱ्याला सुद्धा समर्थांनी मोक्ष प्राप्त होण्याच्या पात्रतेचं बनवलं, फक्त आणि फक्त भक्ती मार्गामुळे. हे सर्व परिवर्तन, हे सर्व बदल, हा सर्व कायापालट भक्ती मार्गाच्या सामर्थ्यामुळे घडलेला आहे. नाना दोष ते नासती, पतिततेची पावन होती, प्राणी पावे उत्तम गती श्रवण मात्रे. आणि केवळ श्रवणाच्या योगाने, श्रवणाच्या मात्रेने सर्व दोष नष्ट झाले, पतित पावन झाले
आणि त्या व्यक्तींना उत्तम गती प्राप्त झाली. कधी? मात्रा हो, श्रवणाची मात्रा. श्रवणाची मात्रा एवढी भारी आहे समर्थांची, सगळे दोष नासून गेले. अहो पतित होते, पतित, त्यांना पावन करून टाकलं आणि उत्तम गती दिली. औषधच एवढं भारी समजलं. श्रवण मात्रा. नाना धोके देह बुद्धीचे, नाना किंत संदेहाचे, नाना उद्वेग संसाराचे, नासती श्रवणे, नाना धोके देह बुद्धीचे. समर्थ काय सांगतं? दुःख आहे, भय आहे, चिंता आहे, ही देहबुद्धीमधून तयार होतं. कधी कधी असुरक्षित वाटतं, अस्वस्थ वाटतं. मी शरीर आहे, मी हा देह आहे, हा खोटा अभिमान जसं जसं वाढतो ना तसं तसं काय होतं, हे शरीर सोडण्याची भीती म्हणजे मृत्यूची भीती, ह्या शरीराला काही नाही झालं पाहिजे म्हणजे होणाऱ्या व्याधी रोगांची भीती, ह्या शरीराचा हातपाय नाही मोडला पाहिजे म्हणजे हानी, ह्या शरीराचा कोणी अपमान नाही केला पाहिजे याचं भय, ह्या शरीराचं कसं होईल, कोरोना आला त्यातनं वाचलो, अजून काय आलं तर काय होईल, भविष्याची चिंता, हे सगळं वाढत जातं. हे सगळे काय धोके आहेत देहबुद्धीचे. देहाशी जोडलेली बुद्धी म्हणजे धोक्याची मूळ जागा. समर्थांनी सांगितले, अरे तू देह नाहीच आहे, तू शुद्ध स्वरूप आत्मा आहे. पण नाही, अजूनही काय आहे, त्या देहाशी जोडल्या गेल्यामुळं नाना धोके देहबुद्धीचे, नाना किंत संदेहाचे, नाना उद्वेग संसाराचे, नासती श्रवणे. हे श्रवणातून समर्थांनी नासून टाकले. धोके होते ना, समर्थांनी आम्हाला अंतिम सत्य सांगितलं, म्हणून हा देहाभिमान कमी झाला. या देहाभिमानामुळेच मनामध्ये संशय, चिंता, अस्थिरता निर्माण झाली होती. बरोबर आहे का? या विवेकशून्य शंका साधनेमध्ये प्रगती अडकवत होत्या. संदेह म्हणजे काय माहिती आहे का? अज्ञानाची सावली. नाना उद्वेग संसाराचे, संसार म्हणजे व्यवहार, नाती, जबाबदाऱ्या, अपेक्षा, या सर्वामुळे मनामध्ये असंख्य असा उद्वेग निर्माण झाला होता. अपमानाची भीती होती, पैशाचा ताण होता, नात्यांचा तणाव होता, भविष्याची अनिश्चितता होती, संसाराच्या लाटांनी मन हलतच राहत होतं, उद्वेग काही केल्यास संपतच नव्हते. पण हे सगळं संपवलं समर्थांनी श्रवणातून. काय केलं? नासून टाकले. नासती श्रवणे म्हणजे देहबुद्धीची भीती कमी केली, शंका निवळून टाकल्या, उद्वेग शांत केले आणि मन स्थिर केलं श्रवणाने. आतल्या अंतःकरणाला ईश्वर ज्ञानाचे औषध मिळाले. जसे अंधारात दीप लावला की अंधार नष्ट होतो, तसेच ज्ञानाने अज्ञानाचा अंधार दूर होतो. मग हा देहाभिमान, शंका, संसार हे तीन साधकाचे जे मुख्य शत्रू आहेत, त्यांना पराभूत करण्याचा एक सोपा आणि प्रभावी मार्ग म्हणजे आहे श्रवण. श्रवण म्हणजे मनाला सत्य पोचवणे. हे सत्य ऐकलं की बाहेरचे सर्व धोके आपोआप नष्ट होतात. ऐसी याची फलश्रुती, श्रवणे चुके अधोगती, मनास होय विश्रांती समाधान. मग काय, या ग्रंथाची फलश्रुतीच अशी आहे की या ग्रंथाच्या केवळ श्रवणाने अधोगती तर चुकतेच चुकते, पण मनाला सहज संतोष रूपी समाधान मिळतं आणि परम विश्रांती सुद्धा प्राप्त होते फक्त श्रवणाने. बघा ना, एखाद्या बैठकीला आपण जर उपस्थित राहिलो नाही तर आपल्याला अस्वस्थ होतं, श्रवण चुकलं असंच होतं. आणि नेमकं तेव्हाच आपण कुठंतरी श्रवणातून बाजूला झाल्यामुळं अधोगतीच्या मार्गाला चाललेलो असतो. प्रगती आपली चालूच असते. 2 टायमाची उपासना चुकली तरीसुद्धा आपल्याला असं वाटतं की काहीतरी अस्वस्थ होतं आहे. का हो? समाधान कुठं गेलं? श्रवण चुकलं ना, उपासना चुकली ना, मग असंच होणार. जयाचा भावार्थ जैसा, तयास लाभ तैसा, मत्सर धरी जो पुसा, तयास तिची प्राप्त. ज्याचा भावार्थ जसा आहे
त्याला तसा लाभ आहे. कारण आल्या आल्या तुम्ही विचारलं होतं की प्राप्त काय आहे. समर्थांनी शेवटी उत्तर दिलं आहे, मत्सरधरी जो पुसा तयास तेची प्राप्त. घे तुला जे पाहिजे ते. मत्सरातून घेतलं तरीसुद्धा तुला तेच प्राप्त होईल. इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे मंगलाचरणनाम समास पहिला. जय जय रघुवीर समर्थ. ओम श्री गुरुदत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः.